नवरा माझा, लेकरं माझे, आयुष्य बरबाद माझं झालं आणि तमाशा मात्र नातेवाईकांनी आणि काही लोकांनी बघितला. आणि आता जर मी संसार जुळून घेत आहे तर काही नातेवाईकांना त्याचा त्रास होत आहे. कारण मी जर एकटी राहिली असती तर त्यांच्या पायाजवळ मी लोळणी घेतली असती. माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं शिक्षण आहे, बरोबर ना. काही लोकांना मी गणेशजीला माफ केलं हे सहन नाही होत आहे. तर चला जाऊ द्या. माझी छोटी वहिनी, माझी आई, माझे भाऊ, त्याच्यानंतर माझ्या काही मैत्रिणी माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना माझा आणि गणेशजीचा तिरस्कार येतो, राग येतो, तमाशा वाटतो, त्या लोकांनी हा तमाशाचा पुढील व्हिडिओ बघू नका, ही हात जोडून तुम्हाला माझी विनंती आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महालक्ष्मी मातेचं आम्ही निरोप समारंभ म्हणजे पाठवणी कशी केली. जशी आपण एखाद्या मुलीची तयारी करतो तशीच आम्ही त्यांची पाठवणी केली. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर चला, सर्वात अगोदर जेवण वगैरे झालेले आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्या घरची कामं पण करूया, माझ्या घरचं डेकोरेशनही दाखवते तुम्हाला आणि गप्पा गोष्टी पण करूया. तर अजूनही काही स्वराजला बरं नाही आहे. तर हे जे ते डेकोरेशन आहे, जेव्हा माझ्या इथं गौराई आल्या होत्या ना 2.5 दिवसाच्या, तर आपल्या घरी कशी एखादी मुलगी कशी येते तर खूप आनंद होतो. तर तसं आमच्या गौराईच्या आगमनाच्या स्वागतासाठी मी मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. हा मंडप सांगितला होता कारण खालचा हॉल एवढा छोटा आहे ना, त्याच्यामुळे ना म्हणजे गौराईला अर्धा हॉल लागतो. त्यांची पूजा मांडणी किती मोठी असते. तर तरी पण मी बाया सांगितल्या होत्या म्हणजे स्वयंपाकाला, भांडे घासायला. पण घरची जी लेडीज आहे तिला काही कामं सुटत नसतात आणि तिला घरची राहिलेली कामं ही करावीच लागतात. तरी माझी छोटी वहिनी, माझी आई, मावशी यांनी मला भरपूर कामं करू लागली. तर असू द्या. तर मला काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा एक साडी दिली नवऱ्यानं आणि लगेच तू भाडावली आणि लगेच त्याला माफ केलं. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की मी एवढीही कठोर नाही की माझा मुलगा त्या व्यक्तीसाठी ठसा रडत होता आणि मी त्या व्यक्तीला माफ करू नये. मला काही घेणं देणं नाही आहे त्या व्यक्तीसोबत, परंतु कसं आहे, तो व्यक्ती त्या मुलाचा बाप आहे आणि मुलांचे मनं कोवडे असतात. आणि आता स्वराजला काही समजत नाही, त्याला काही आपला बाप कसा आहे, काय आहे, काही समजत नाही. तर असो, तुम्ही जर म्हणसाल की एका साडीवर भांडली, तर हो बाबा, माझ्या मुलांच्या आनंदासाठी मी एका साडीवर भांडली. कारण कसं आहे, 2 व्यक्तींचा संसार जुळलेला खूप कमी लोकांना पाहायला आवडतो. कारण मला ज्या लोकांनी कमेंट केल्या प्रत्येकाची कमेंट मला हीच होती की ताई एकदा मुलासाठी माफ करा, एकदा मुलासाठी माफ करा. आणि कसं मी माफ केलं. तर असो, तो माझा प्रॉब्लेम होता माफ करायचं की नाही, काय करायचं नाही ते मी केलेलं आहे. कोर्टसुद्धा म्हणत नाही की तुम्ही एकमेकाला एकदम सोडून द्या. असो, तर आता मी सर्व घरचं वरचं क्लीन वगैरे केलेलं आहे. आणि इथं मनीषा आहे ना, ती कपडे वॉश करायला बसली होती. आणि खरंच मी आधी पण सांगितलेलं आहे की माझ्या आता लिस्टमध्ये खूप कमी लोक ठेवलेले आहेत मी. कारण एवढ्या वेळा विश्वासघात झालेला आहे, त्याच्यामुळे विश्वास कोणावर ठेवणे शक्य नाही. तर सर्व साफसफाई झाली. नंतर मी आंघोळीला गेली कारण मला एक प्रोडक्टचा रिव्ह्यू पण द्यायचा होता, शॅम्पूचा. आणि नंतर मी फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्याबरोबर मी आली गौराईजवळ. गौराईची पूजा वगैरे केली, अगरबत्ती, दिवा वगैरे जे लावायचा होता ते लावून दिलेला आहे. आणि इथं मी तयारी करत होती गौराईच्या पाठवणीची. कारण आज गौराईची जी साडी वगैरे आहे ना, तर ती म्हणजे काढून टाकावं लागते व्यवस्थित, त्यांचं सामान वगैरे पॅक करून ठेवावं लागते. आपल्याकडे कशी एखादी मुलगी येते आणि जाताना तिच्या व्यवस्थित ब्लाऊज, साड्या, ज्वेलरी जसं आपण ठेवतो ना, तसंच सर्व काही आपल्याला गौराईचं ठेवून द्यावं लागते. आणि पुढच्या वर्षी पुन्हा या अशी त्यांना विनंती करावं लागते. तर सगळ्यात अगोदर मी काय केलं, जे मुखवटे होते म्हणजे त्यांचे मुख होते हे खाली काढून ठेवले. तर अचानक ना त्यांनी थोडीशी मान फिरवली. वहिनी, आमच्या महालक्ष्मीचा चमत्कार बा पहिले हे बा ना, मान दिली फिरून. हो. आणि तेच पाहण्यासाठी आमच्या घरात भरपूर गोंधळ वगैरे झालेला होता. महालक्ष्मी मातेने म्हणजे हे अशी थोडीशी मान अशी साईडने फिरवली होती. आणि त्या जागृत आहेत आणि ज्या लोकांना अनुभव येतो त्यांना माहिती आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की नाही. परंतु आमच्या इथं गौराईचं स्वागत अशा पद्धतीने केलेलं होतं. तर इथं वहिनी, आम्ही सर्वजण स्वयंपाक वगैरे केला. कारण आज राशीचं पण जेवण होतं. तर स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केलं. तर काही माझे नातेवाईक आहे, तर त्यांना म्हणजे असं वाटत आहे की मी
माझ्या नवऱ्याला माफ केलं किंवा घरात घेतलं हे चुकीचं आहे किंवा हा निर्णय चुकीचा आहे, तो व्यक्ती तुला पुन्हा धोका देणार, असं सर्वांचं म्हणणं आहे. तर मला सांगायचं आहे की त्या व्यक्तीने मला कशामुळे धोका देणार? काय आहे माझं त्याच्याकडे? काहीच नाही आहे. फक्त त्या मुलासाठी मी त्या व्यक्तीला माफ करत आहे आणि धोका द्यायचं काही कारण नाही आहे. तो व्यक्ती गाडीवरच जाणार आहे की आमच्यासोबत रोज रोज राहणार नाही. फक्त ट्रिपवरून आले की 2 दिवसासाठी आराम करायला येत जाणार आणि मुलांची भेट वगैरे होत जाणार. याच्यावर तर काहीच होणार नाही आहे ना. आणि जर त्याने धोका दिलाय, जसं नातेवाईकांचं आणि काही लोकांचं म्हणणं आहे की ते मला पुन्हा धोका देतील. जर मला त्यांनी पुढे धोका दिलाय तर हे त्यांच्यासाठीच चुकीचं आहे. मी माझ्या पायावर स्वतंत्रपणे उभी आहे. त्याच्यामुळे मला तो व्यक्ती सोडून जाणार तर माझं घर कसं चालणार? मी रेंटच्या घरात राहत नाही आणि माझ्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे. आता तो व्यक्ती 2 वर्ष नव्हता, 2 वर्षाचा स्वराज म्हणजे पहिल्यांदा तो व्यक्ती जेव्हा सोडून गेला ना, तेव्हा स्वराज 6च महिन्याचा होता. तर आता स्वराज 2 वर्ष 3 महिन्याचा झालेला आहे. तर आता जर एवढे दिवस मी एवढ्या याच्यातून वर आली, सर्व मी व्यवस्थित केलेलं आहे, एवढे छान छान माझ्या घरी प्रोग्राम होतात. तर तुम्ही बघितलं गणेशजी नसतात प्रोग्रामच्या वेळेस. एवढा मोठा प्रोग्राम झाला म्हणजे एवढं डेकोरेशन, एवढं हे ते करणं कोणत्याही व्यक्तीला माहिती आहे की किती खर्च येतो, काय खर्च येतो. दिवाळीसुद्धा मी झणक्यात साजरी केली, म्हणजे मस्तपैकी साजरी केली. त्या व्यक्तीने कपडे आणले. आता बाप आहे, जर आणलं नसतं मी तिकडूनही त्याच व्यक्तीला बोलली असती की कसे काय आले, फक्त हात आले, मुलांना तर काही आणलं नाही. त्याच्यामुळे तो व्यक्ती मला धोका देणार किंवा काय होणार, इथून पुढे जे काही होणार ते माझ्या नशिबाने होणार. इतके वाईट वाईट दिवस बघितले, अजून काय वाईट बघायचं राहिलं? जे होणार ते माझ्या नशिबानं होणार. आणि जे लोक तमाशा म्हणतात, मला असं वाटते त्या लोकांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. कारण ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीचा अनुभव असतो तो व्यक्ती तेच गोष्ट जास्तीत जास्त लोकांना बोलत असतो. तर असो, तर आमच्या गौराईचे आगमन झालं, मस्तपैकी जेवण झालं आणि आज त्यांची पाठवणी पण करायची आहे. मस्तपैकी आम्ही राशीचं जेवण केलं. जेवण केल्यानंतर मस्त गौराई जेवल्या. त्याच्यानंतर छोटे मोठे नन्हे बालगोपाल जेवण केलं सगळ्यांनी. मस्तपैकी डाळ पालक केली होती आणि मिक्सची भाजी केली होती, ठेचा केला होता. अशा पद्धतीने जेवण केलं होतं आणि जेवण वगैरे झाले. सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि आता वेळ आली होती गौराईच्या पाठवणीची. तर गौराई आम्ही कुठं ठेवत असतो? आम्ही गौराई ठेवत असतो एका संदुकामध्ये. आज जाऊन मी हा संदूक एक नवीन आणलेला आहे, कारण मागच्या वर्षीचा जो संदूक होता ना, तर त्याच्यात फक्त गौराईचे मुख बसत होते, ती बॉडी वगैरे ना ती बसत नव्हती. त्याच्यामुळे मी अर्जंट गेली, म्हणजे 6लाच गेली होती आणि मी गौराईसाठी मोठा असा संदूक घेऊन आलेली होती. तर तुम्ही बघू शकता, आई निरखू गौराईला 4 वेळा 5 वेळा बघत होती की सर्व गौराईचं काढलं की नाही. आता स्वराजने काहीतरी घेतलं होतं गौराईजवळचं, मला वाटते ॲपल की काहीतरी घेतला होता आणि एकटाच खात होता. ॲपलच घेतला होता आणि स्वराला काही देत नव्हता, तो भांडणं करत होता. तर इथं मी सगळ्यात अगोदर, जसं आपली मुलीची आपण पाठवणी करतो ना, तर तिच्यासोबत आपण शिदोरी देतो, तशीच गौराईसोबत पण एक आपण शिदोरी देतो. म्हणजे काय देतो तर आपण देतो एक अनारसा, करंजी आणि पापडी. आणि मागच्या वर्षीची शिदोरी मी तुम्हाला दाखवते. ही आहे मागच्या वर्षीची शिदोरी, बघू शकता. याला मुंगी लागली नाही, कडवटपणा नाही, काहीच नाही. आणि हे पण एक म्हणजे पाहण्यासारखं आहे की बाबा 1 वर्ष म्हणजे त्यांच्या शिदोरीमध्ये कसं काय ते राहू शकते तसंच्या तसं. आपल्या डब्यामध्ये तुम्हाला माहिती आहे खराब होते किंवा कळवट लागते, पण तसं काहीच यांच्या शिदोरीसोबत होत नाही. तर असो, तर अशा पद्धतीने आम्ही करत आहोत गौराईची आता पाठवणी. त्यांना संदूकची पूजा वगैरे केली आणि त्यांची ज्वेलरी जी होती ना, ते एका साईडने एका डब्यात काढून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्या संदूकची पूजा केल्यानंतर एक मस्तपैकी पॉलिथिन काढली. पॉलिथिन टाकल्यानंतर एक माझ्याकडे कोरी ग्रीन कलरची साडी होती, तर ती साडी पण मी त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि इथं आपल्या स्वरा मॅडमचा सुरू होता अभ्यास, कारण 2-3 दिवस झाले अभ्यासच नव्हता केला. आणि हा ब्लॉग जुना आहे, नाहीतर म्हणणार स्वराज तर आजारी आहे, याच्यामध्ये कसा काय दिसत आहे. तर याच्यामध्ये जे गौराईच्या बॉडी होत्या ना, त्या सर्व आम्ही ठेवून दिलेल्या आहेत. गौरी गणेशा आणि गौराई मोठी आणि गौराई छोटी. आणि त्याच्यामध्ये ज्वेलरी बॉक्स ठेवले आणि त्याची मस्तपैकी पूजा वगैरे करून एका साईडने आम्ही तो संदूक ठेवून दिलेला आहे. आणि स्वराज बसण्याची घाई करत होता, त्याच्यामुळे दुसरा पुन्हा एक संदूक आम्ही त्याच्यावर ठेवलेला आहे. आणि त्या संदूकमध्ये पण आम्ही बेडशीट ठेवली एक मोठी जाड, नंतर खाली कॉटन ठेवला. आणि कॉटन ठेवल्यानंतर
जे महालक्ष्मीचे मुख होते ते 2 मुख गौरी गणेशा ठेवला आणि त्यांची शिदोरी वगैरे ठेवली आणि अशा पद्धतीने गौराईची पाठवणी आम्ही केलेली आहे. तुम्हालाही पाठवणी माझ्या गौराई महालक्ष्मी कशा वाटल्या ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता गौराई ठेवल्यानंतर वेळ आली होती त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या जागेवर बसून देण्याची. तर आता एक वेळा ह्या गौराई आपण जिथं ठेवतो म्हणजे हे संदूक जिथं ठेवतो ते वर्षभर आपल्याला हलवायचे नाही आहेत, काहीच करायचं नाही आहे. तर माझे संदूक मी एका साईडने जिथं म्हणजे हातबोट वगैरे होणार नाही किंवा आपली सावली पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ते ठेवायचे असतात. तर माझ्या किचनमध्ये एका साईडने जो सब्जा आहे तिथं मी ते ठेवून देत असते आणि त्या साईडने मी कधीच साफसफाई करत नाही किंवा कधीच मी जात नाही. तर हे जो संदूक आहे हा भरपूर भारी होता. तर माझ्या मावशीने डोक्यावर घेतला, मी वर उभी राहिली आणि त्याच्यानंतर दोघीच्या सहाय्याने आम्हाला ते वर ठेवायचा होता आणि थोडीशी भीती पण वाटत होती की बाबा पडणार का. परंतु आम्ही गौराईचं नाव घेत होतो आणि व्यवस्थितरित्या ठेवत होतो. एका साईडने माझ्या आईने पण म्हणजे संदूकला मदत केली होती आणि खूप घाई गडबड झाली होती आणि अशातच असं वाटते पुरुष जर असता तर बरं झालं असतं. कारण शेवटी काही कामाच्या वेळेस ना पुरुषाची आवश्यकता असते. आता हा संदूक ठेवणे काही जोक नव्हता कारण भरपूर तो भारी होता. त्याच्यामध्ये गौराईची बॉडी होती, ज्वेलरी होती, पूजेचं काही साहित्य होतं, काही साड्या होत्या. जे गौराईचं आहे ना ते सर्व आम्ही त्याच्यात ठेवलेलं होतं. मग असे सर्व कामं मी एकटी करू शकते, तेही बिना पुरुषाचे. त्याच्यामुळे तो पुरुष फक्त मुलांसाठी मी घरात घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणीही मला असं बोलू नका की बाबा तमाशा सुरू झाला, हे झाला ते झाला. तुम्ही बघू नका. मी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही चांगल्या घरचे लोक आहे, तुम्ही हा तमाशा बघू नका. तुम्ही देव धर्म भागवत कीर्तन बघा, कारण जे तुम्ही बघाल ना तेच तुमच्या मुलांना दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं बघू नका की जे पाहून तुमच्या मुलांना पण त्रास होणार. हे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. कारण मला तरी माहिती आहे माझ्या व्हिडिओमध्ये क्रीज कंटेंट नसते, परंतु तुम्ही स्वतः इकडले तिकडले व्हिडिओ जॉईन करून क्रिएट करून मला क्रीज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यालाही कुठंतरी चाबी बसणार आहे, त्यालाही कुठंतरी अंत आहे आणि प्रत्येक गोष्टीला अंत हा असतो आणि आहेच आणि ते लवकरच तुम्हाला सर्वांना दिसणारच आहे. तर गौराईची पाठवणी झालेली आहे. गौराईचे सर्व ब्लॉग पण मी टाकून दिलेले आहेत. कारण भरपूर जण मला कॉमेंटमध्ये विचारत होते ताई गौराईचे पूर्ण ब्लॉग टाकले नाही. तर हा एक शेवटचा ब्लॉग टाकायचा होता तर तो मी टाकून दिलेला आहे. तर संदूक दोन्ही ठेवलेले आहे. त्याच्यानंतर गौराईच्या ज्या पायऱ्या असतात पायल्या त्या पण ठेवून दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एवढ्यानेच काही झालं नाही. कामावाल्या बाया असल्यानंतर आपल्याला जेवढे कामं करायचे ते आहेतच. हे आता दुसऱ्या दिवसची कामं जे मला उद्या करावं लागणार आहे. ह्या साड्या वगैरे आहेत तर एक साडी मनीषाला देणार आहे आणि एक साडी मी ठेवलेली आहे जी दिवाळीला वेअर केली होती. तर रात्रीचे इथे 1:30 वाजले होते जेव्हा आम्ही गौराईची पाठवणी केली. तर रात्री 1:30 वाजता मी सर्व राहिलेले भांडे वॉश केले. त्याच्यानंतर मी कपडेसुद्धा 1:30 वाजता वॉश केले. काय म्हणजे स्वराजचे नेहमी कपडे बदलणं चालू असतात. त्याच्यामुळे आता वाजला होता 1:30. कपडे वॉश केले, पूर्ण घर क्लीन केलं. कारण मला सर्व क्लीन केल्याशिवाय अजिबात झोप येत नाही किंवा मी झोपत नाही. राहिलेले सर्व कामं मी केले कारण दुसऱ्या दिवशी आता 4 ते 5 दिवस झाले ते सुरू होतं. हे इथं ठेवू द्या, हे तिथं ठेवू द्या. आणि एकच काम राहिलेलं होतं माझं ते म्हणजे मला फरची पुसून घ्यायची होती. तर मला ही मनीषा आहे ना ती बोलतही होती किती करसाल, झोपा आता. मी म्हणत होती नाही एवढी मला एक वेळा स्टाईल पुसून घेऊ दे म्हणजे झालं. तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा.